आमचं गुढी रेडी आहे. माझा भाऊ दरवर्षी असे सजवतो छान आणि दरवर्षी बरं का सगळं त्याच्याकडेच असतं हे काम आणि किती सुंदर तो करतो आणि असेच असतं आमचं. कारण की ह्यावर्षी ब्लॉगिंग सुरू केल्यामुळं तुम्हाला ह्यावर्षी कळतं, दरवर्षी आमचं असंच असतं. आत्ता 1 सेकंदातच असला पाऊस पडला ना आणि माझी स्वयंपाक करता करता माझं लक्ष होतं बरं का बाहेर की पाऊस पडेल म्हणून वातावरण झालंच तसं. काल पण पडलंच आहे जरा. आणि आता आम्ही कांदे वाळायला ठेवलं होतं ना हे बघ एवढं टोपलं भरून. हे कांदा चांगला मिळाला म्हणून आईने एवढं कांदे घेतले आणि वाळवायला ठेवलं. तर एकदम 1 सेकंदातच मी आपल्या इकडं वळते बघते तर धबधब पाऊस. तरी भिजले थोडेसे कांदे आमचे. छान वाटतं पाऊस पडते. काल पण पडला आणि आज पण पाऊस पडतोय. पण ना अशी बॅकने व्यवस्थित दिसतं पाऊस पडलेलं, पण बाहेर गेलं ना अशी क्लिअर नाही आहेत कॅमेऱ्यात. छान वाटतंय. हे गाईस हे बघा साडी मोजत होते मी काल, कारण की सगळं ते पिकोला द्यायचं होतं. 9 का 10 साड्या दिल्या पिकोला. देवीच्या साड्या आहेत ते सगळे. मग 9 वारी काही 8 वारी असे आहेत आणि छान वाटतं ते आईसाहेबांचं. मग म्हटलं आपलं जाऊन पिको करून आणावं आणि ड्रायक्लिंगला टाकावं. म्हटलं थोडे थोडे असेच नेऊन सगळे साड्या हे करून आणते, सगळं ड्रायक्लिंग आणि पिको करून आणते. मग ते पिको नाही केलं ना सगळं दोरी दोरी निघतं. तेवढं भारी भारी साड्या ते सगळं हे होतं ना दोरी निघाले की. म्हटलं ते काम पहिलं करावं. काल मग ते पण काम केले आणि छान वाटतं आईसाहेबांचं. हे बघा किती सुंदर सुंदर साड्या आणि डार्क कलर देवींना छान वाटतात. कसं वाटतं सांगा मला कमेंटमध्ये.